आमच्या कमेंट्री बॉक्समध्ये आणून द्यायचे आहे. तर चला मॅच सुरू होते. ते म्हणजे साई सोनू देवी वागरालपाडा आणि युनिटी स्पोर्ट्स चिंचोटी या दोन संघादरम्यान. आई सोनूदेवी स्पोर्ट्स वागरालपाडा संघाने फलंदाजीला सुरुवात केली जाते, कारण टॉस जिंकला होता तो म्हणजेच युनिटी स्पोर्ट्स संघाने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय हा घेतला होता. युनिटी स्पोर्ट्स संघाचा स्क्रीनवरती अजय वरठा यांचा फोटो दाखवला जातोय. काय सुंदर फटका खेळला जातोय या ठिकाणी. डीप कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. पहिल्या चेंडूवरती प्रहार केला होता वागरालपाडा संघाच्या माध्यमातून. संदीप साठवण याच्या बॅटमधनं हा चौकार आलाय. राकेश ठाकरे विद्यमान सरपंच आहेत सध्या मालजेपाडा ग्रामपंचायतीचे. मात्र आज या मैदानामध्ये ॲज अ क्रिकेटर म्हणून प्रथम षटक हाताळत असताना राकेश हलक्या हाताने चेंडूला खेळला जात आहे. सुंदर प्लेसमेंट बघायला मिळाली. फक्त चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न केला होता, मात्र क्षेत्ररक्षण सरतेशेवटी चांगलं झालंय आणि धावफलक 1 न फक्त वाढले. धावफलकावरती धावसंख्या आहे ती 5. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर संदीप साठवण आणि जयदीप साठवण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. हा बघा राकेश ठाकरे बॉलिंग मार्क वरती आपल्या टीव्ही स्क्रीन वरती पाहायला मिळतोय. हा चेंडू बॅकफुटवरती जाऊन हलक्या हाताने पुश केलाय. पुश करो खुश रहो क्षेत्ररक्षकाला. मात्र जो पॉइंट क्षेत्रातला जो क्षेत्ररक्षक आहे त्याच्या माध्यमातून थोडीशी चूक झाली होती. बॅकिंग झाली त्याला, मात्र तोपर्यंत 1 धावेचा अवधी होता. 1 धाव पूर्ण होते. धावफलक पुढे सरकतोय. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 6 धावा या धावफलकावरती लागल्या जातात. युनिटी स्पोर्ट्स विरुद्ध आई सोनूदेवी स्पोर्ट्स वागरालपाडा मॅच. हा चेंडू खेळला जातोय ऑनसाइडच्या दिशेनं. मिडविकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू जेलाय. 4 धावांसाठी चौकार. अजून एक मोठा फटका खेळलाय. पुन्हा एकदा मिड विकेट क्षेत्र निवडलं गेलंय संदीप यांच्या माध्यमातून. संदीप साठवण याच्या बॅटमधून आलेला अजून एक मोठा फटका. आता मात्र षटकार आलाय. बर चेंडूच्या समोर आला. शरीरापासून जवळ खेळला गेला. अक्रॉस लाईन न खेळलं, मात्र टायमिंग लाजवाब होता. चेंडू मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर जातोय. 6 धावांसाठी. धावसंख्येमध्ये भरभराट. धावसंख्या वाढली जाते. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 16 धावा ह्या धावफलकावरती लागल्या जातात. विचार विनिमय करण्यासाठी भाग पाडले गेले गोलंदाजाला आणि त्याच्या सहकार्याला. कारण आपण पाहू शकता ज्या पद्धतीने हे फटके ऑनसाइडला खेळले गेले. एक चौकाराच्या नंतर डायरेक्ट एक षटकार आलाय. संदीप याने आपला क्लास या फटक्यातनं दर्शवलाय. हलक्या हाताने गेला जातोय आणि हा चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये. 1 धाव मिळेल. 1 धावेपेक्षा जास्त काही नाहीये. षटकाची झाली समाप्ती. मात्र 1 षटका समाप्तीनंतर आई सोनूदेवी वागरालपाडा या संघाची धावसंख्या आहे ती म्हणजेच नाबाद जिंदाबाद 17. क्या बात है.
ते रुपेश दांडेकर आलेत बॉलिंग मार्कवरती. कालपासून आपण पाहतो ॲज अ अंपायर म्हणून त्यांनी या खेळपट्टीचा अंदाज घेतला असेल आणि त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न ते आज नक्कीच करतील. राऊंड द लेग पहिला चेंडू अवंतर टाकलाय. पहिला चेंडू एक्स्ट्राच्या रूपाने धाव दिली गेली आहे. धावसंख्या 18. संदीप आणि जयदीप ही जोडी मैदानामध्ये आहे. संदीप चांगल्या पद्धतीने फलंदाजी करत असताना 5 चेंडूमध्ये 16 धावा त्याने बनवल्यात आणि जयदीप याने 1 चेंडूमध्ये 1 धाव आतापर्यंत बनवली आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू या ठिकाणी आपण पाहू शकतो एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफच्या मधोमध या ठिकाणी चेंडू पडला होता. कुठलाही शतरक्षक त्या ठिकाणी नव्हता. मात्र धावफलक आपण पाहू शकतात पुढे सरकेल तो 2 आणि जाऊन पोचेल तो म्हणजेच 20 या धावसंख्येवरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. लेग स्पिन पद्धतीचा चेंडू चांगल्या पद्धतीने चेंडूला टर्न केलं जात आहे. रुपेश क्रीजच्या कोण्यापासून ह्या चेंडूला हाताळत असताना बॉलिंग क्रीजच्या त्या कोण्याचा चांगला वापर करताना दिसतोय तो म्हणजेच रुपेश. चांगला चेंडू तेवढ्या चांगल्या पद्धतीने खेळलाय. चेंडूच्या खाली शतरक्षक येईल मात्र झेल होणार नाहीये. 2 धावा घेतल्या जातील. 2 धावापेक्षा जास्तचा प्रयत्न होतोय का तर नक्कीच 2च धावा फक्त धावफलकावरती वाढताना दिसतील आणि धावफलक जाऊन पोहोचेल तो म्हणजेच 22 या धावसंख्येवरती. नामात जनदामात खेळी केली जाते. दुसरं षटक मार्गस्थ आहे म्हणजे 8 चेंडूमध्ये तब्बल 22 धावा बनवण्यामध्ये यशस्वी ठरलाय. थोडासा शॉट केला होता चेंडूला. लेट कट केलाय. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाजूनं डीप गलीवरनं टर्न घेतला चेंडूने मात्र फरार झालाय. 4 धावांसाठी चौकार. चौकारांशी धावफलक पुढे सरकतोय 26 या धावसंख्येवरती. नव्यानं जे प्रेक्षक जोडले गेले असतील ऑफलाईन ऑनलाईनच्या माध्यमातून या स्पर्धेला त्यांच्या माहितीसाठी हा सामना जो आहे तो आजच्या दिवसातील 5वा सामना सुरू आहे. युनिटी स्पोर्ट्स चिंचोटी लोहारपाडा आणि सोनूदेवी स्पोर्ट्स वागलारपाडा या 2 संघादरम्यान वाईट चेंडू आलाय. वाईट चेंडूने धावफलक पुढे सरकतोय जाऊन पोहोचतोय 27 वरती. प्रत्येक चेंडू अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. थोडासा पुढे जातोय फलंदाज वळतोय आणि ऑन साईडला बघा कशा पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. लेग स्पिन चेंडूला अगेन द स्पिन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू टॉप एज लागलेला आहे कारण लेग स्पिनला अगेन्स्ट द स्पिन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा इथे काय घडलं तर चेंडू कुठे पडला हे शक्यता वर्तवणं अजून कठीण जाईल. जेव्हा आपण रिप्ले मध्ये पाहू तेव्हा बघायला मिळेल. दरम्यान पाणी मैदानामध्ये पाठवून द्या विनंती असेल. आय थिंक शतरक्षक सुरक्षित असेल ही अपेक्षा. बघा चेंडू जोपर्यंत टिपला जातोय क्या बात आहे. दोन्ही अँगलनं दर्शवला जातोय कशा पद्धतीने चेंडू येतोय आणि हा चेंडू बघा कशा पद्धतीने खाली येतोय. सुंदर कॅमेरा वर्क दोन्ही कॅमेरामॅन आमचे प्रीत पाटील आणि कार्तिक मांगेला यांच्या माध्यमातून केला जातोय. बघा चेंडू सटकला आणि तोंडावर चेंडू लागलाय असं आपल्याला प्रथम दर्शनी पाहायला मिळतंय. धावसंख्या 29. 2 षटकांच्या समाप्तीनंतर अनुमानित स्कोरचा जर विचार केला बघा पुन्हा एकदा दर्शवलं गेलं कशा पद्धतीने चेंडूला खेळला गेलं. शहरापासून भरपूर लांब होता आणि चेंडू बाहेर जाणारा होता. लेग स्पिन होणारा होता. त्याला अगेन्स्ट स्पिन खेळण्याचा प्रयत्न. अनुमानित स्कोर जर आपण पाहिला 2 षटकांचा या मागील स्कोरचा विचार केला तर एक चांगला धावसंख्या बळ या ठिकाणी जमवण्याची नक्कीच तयारी दाखवली गेली. 58 धावांचा अनुमानित स्कोर जो आहे प्रोजेक्टेड स्कोर जो आहे तो आपण या ठिकाणी पाहायला मिळतोय. दरम्यान फोर्स केला चेंडूला. चेंडू चालला सीमा रेषेच्या बाहेर. जयदीप याच्या बॅटमधनं आलेला प्रेक्षणीय षटकार. भरपूर लांब होता शरीरापासून चेंडू. चेंडूच्या पर्यंत पोचला आणि मिडल ऑफ द बॅट गटला चेंडूला. डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार.
35 धावा धावफलकावरती. संजू बुजड आलाय. पहिल्या चेंडूवरती स्वागत केलं त्याचं षटकाराने. आता सरळ वन बाउन्सचा चेंडू चाललाय. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधनं 4 धावांसाठी चौकार. बघा ज्या पद्धतीने रिप्ले दर्शवला गेलाय भरपूर लांब होता आणि खेळाडू पासून जर पाहिलं तर भरपूर लांब होता, हाईट होती. लॉर फॉल टॉस पुन्हा एकदा सुरक्षित क्षेत्रामध्ये चेंडूला टाकलं जाते. आता मात्र शतरक्षक आहे लॉंगॉनचा आणि लॉंगॉनच्या शतरक्षकाने कव्हर केलं जात आहे ग्राउंड. एकच धाव मिळेल, एका धावपेक्षा जास्त काही मिळणार नाहीये आणि धावसंख्या होती ती 40. वेगवान पद्धतीने धावसंख्या वाढते. युनिटी स्पोर्ट्स चिंचोटी या संघासमोर खेळत असताना इथे मात्र काय शॉट खेळलाय. शरीरापासून किती लांब होता चेंडू, तिकडनं पुल केला आणि चेंडू डीप स्क्वेअर लेग रिजनच्या आवारणा. 6 धावांसाठी षटकार. धावसंख्या भरभराटीने वाढू लागलेली आहे आणि ज्या पद्धतीनं धावसंख्या वाढते थोडासा टेन्शन मध्ये नक्कीच येईल युनिटी स्पोर्ट्स चिंचोटी हा संघ. कारण संदीप असेल किंवा मग जयदीप असेल दोघांनी चांगलं काम केलंय आणि बघा रिप्लेच्या माध्यमातून दर्शवलं गेलं की कशा पद्धतीने चेंडू ट्रॅव्हल झाला. षटकार, चौकार, सिंगल आणि षटकार. काय जबरदस्त खेळ या मैदानामध्ये. जवळजवळ 17 धावा या षटकामध्ये आल्यात. धावसंख्या एकूण 46 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 2.4 षटक म्हणजे 2 षटक आणि 4 चेंडू टाकून झालेले आहेत. 46 धावा वेगवान पद्धतीनं ही धावत असताना धावसंख्येचा हा आलेख आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा संदीप. शॉर्ट पिच बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. दरम्यान पंच या ठिकाणी सांगतात की हा चेंडू वाईड आहे. एक्स्ट्रा अवांतर धाव मिळते. धावफलक पुढे सरकतोय 47 या धावसंख्येवरती. भरपूर गोलंदाज आपण पाहिले मी म्हणेन आजच्या दिवसामध्ये. मात्र या सामन्यामध्ये जी धावसंख्या होताना दिसते ती नक्कीच गोलंदाजांसाठी धोक्याची घंटा. दरम्यान कव्हर क्षेत्रामधल्या शतरक्षकाला चेंडूला उचलेल का नाही तर सहजतेनं झेल करण्याचा प्रयत्न फसलाय आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो धावसंख्येमध्ये भर पडली आहे. धावसंख्या झाली ती 49 या धावसंख्येवरती. संदीप याला जीवदान दिलंय. संदीप याने या अगोदर चांगले फटके खेळलेले आहेत मात्र जीवदान देऊन त्याला तुम्ही अजून मोकळीक देतायत चांगले फटके खेळण्यासाठी. संदीप खेळण्यासाठी सज्ज झालाय. संदीप याच्या बॅटमध्ये निघालेला फटका मात्र पुन्हा एकदा आता स्वीपर कव्हर क्षेत्र निवडलाय तिथे सुद्धा झेल सोडलाय. 2 धावा पूर्ण झाल्यात. दरम्यान अर्ध्या पिचवरती येऊन नाराज झाला मात्र संदीप या ठिकाणी बाद होतोय धावचीच्या रूपानं. संदीप धावतीच्या रूपानं बाद झालाय. तर या 2 धाव पूर्ण झाल्यात. धावसंख्या 51. 14 चेंडू मध्ये 36 धावा करून तो बाद झालेला आहे. आणि मी म्हणेन संदीप याच्यापेक्षा जयदीप या ठिकाणी आपण जर पाहिलं तर थोडासा मागे आहे. कदाचित विकेटसाठी कॉम्प्रोमाइज केलं गेलं. नव्याने फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय महेंद्र आणि गोलंदाज संदेश दांडेकर हा खेळाडू बॉलिंग मार्क वरती आलाय. महेंद्र परेड नॉन स्ट्राइक वरती आहे मात्र स्ट्राइक वरती असेल जयदीप साठवण. धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर आई सोनू दवे
वागरालपाडा संघाची धावसंख्या 51 धावा त्या धावफलकावरती लागल्यात. त्यासाठी त्यांनी एक गडी हा गमावलाय. म्हणून सर्वात मोठी पार्टनरशिप आजच्या दिवसामध्ये झाली की काय, कारण की काही काळ मी या ठिकाणी नव्हतो. ऑफिस डिलिव्हरी या चेंडूला जयदीप याच्या बॅटमधनं 6 धावांचा रस्ता दाखवला गेलाय. षटकार. शेवटचा षटक आहे बघा कशा पद्धतीनं या शेवटच्या षटकाचा पहिला चेंडू लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी पाठवला सहजतेनं. ओव्हरपिच डिलिव्हरी होती, त्याच्यावरती प्रहार केला. धावसंख्या 57. लेफ्ट मोर द विकेट. अजून एक बॅक टू बॅक 2 इन अ रो. दुसरा षटकार आलाय जयदीप साठवणेच्या बॅटमधनं. असं वाटलं होतं की संदीप बाद झाल्याच्या नंतर जयदीप थोडासा शांत होता. प्रेक्षकांना वाटलं असेल की संदीप याने विकेट टाकण्यापेक्षा जयदीप याने टाकायला हवी, मात्र जयदीप याने दाखवून दिलंय की का मी मैदानामध्ये थांबलोय आणि का माझ्यावरती स्वतःवरती मला विश्वास आहे. लॉर फुल टॉस. अजून एक आ बॅटर मुझे मार. बॅटरने आमंत्रण स्वीकारलंय फ्लाईटचं. धाव फलक मात्र पुढे सरकतोय 69 या धाव संख्येवरती. 3 चेंडूमध्ये 3 षटकार. षटकारांच्या आजच्या दिवसातली कदाचित ती पहिली हॅट्रिक असावी. काय जबरदस्त बॅटिंग. संदेश दांडेकर चौथा चेंडू घेऊन चाललाय. एज लागलाय आणि फलंदाज या ठिकाणी बाद झालाय, तो म्हणजे जयदीप. वैयक्तिक 30 धावा करून तो 8 चेंडू मध्ये बाद झालेला आहे, मात्र त्याचं काम त्याने बजावलंय. काय जबरदस्त बघा. स्ट्राईक रेट जर पाहिला तर 375 चा स्ट्राईक रेट आहे. 4 षटकार 1 चौकार मारून तो 30 धावा करून 8 चेंडू मध्ये बाद होत असताना आपल्या टीव्ही स्क्रीन वरती जयदीप साठवण. नव्यानं फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय खेळण्यासाठी. आनंद बघा कशा पद्धतीने बाद झालाय. आणि रुपेश म्हणतोय गोलंदाज की हे चेंडू अगोदरपासून टाकणं गरजेचं होतं. काय जबरदस्त. करंट रन रेट 18चा आहे, प्रोजेक्टेड स्कोर 76चा आहे, मात्र सध्या स्थितीची धावसंख्या आहे ती 69 आहे आणि अजून सुद्धा 2 चेंडू शिल्लक आहेत. आनंद मौर मॅन जो स्लिपच्या जागी आणून ठेवलाय त्याच्या हातामध्ये चेंडूला. धावसंख्या 70. आजच्या दिवसाची हायेस्ट धावसंख्या किती आहे तर 59 धावा या आजच्या दिवसातल्या हायेस्ट होत्या. 70 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात. आणि आपण पाहू शकता शेवटचा चेंडू अजून सुद्धा शिल्लक आहे. महेंद्र थांबला. चेंडूला बॅटला नक्कीच संपर्क चांगला होऊ दिला आणि चेंडूला पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. महेंद्र परेड याने 6 धावांसाठी षटकार. टोटल स्कोर झालाय 76. 77 धावांचं लक्ष्य. काय जबरदस्त बॅटिंग. जाऊया डीजे यांच्याकडे, ऐकूया सुंदर संगीत. तो त्या अगोदर हा रिप्ले पहा. शरीरापासून भरपूर लांब चेंडूला खेळला गेला, मात्र अगेन द स्पिन खेळत असताना यशस्वी ठरला गेला महेंद्र. आणि महेंद्र परेड याने दाखवलं की का मला मैदानामध्ये आणलं गेलं. या षटकामध्ये 4 षटकार लागलेत आणि एकूण धावसंख्या किती गेली या षटकामध्ये आपण पाहतोय तर 25 धावा त्या दिल्या आणि 1 गडी मिळवला गेला. 76 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सोनूदेवी वागरालपाडा संघाची धावसंख्या 77 धावांचं लक्ष्य युनिटी स्पोर्ट चिंचोटी संघासाठी. जाऊया डीजे यांच्याकडे, ऐकूया सुंदर संगीत आणि त्यानंतर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये वळणार आहोत. राजा तू पंजा
जोडीचे बघा हाईलाइट दाखवले जाते. जहां प्रयत्नों की ऊंचाई अधिक होती है वहां किस्मत को भी झुकना पड़ता है, हे दाखवलं या फलंदाजाने. बघा जबरदस्त फटकेबाज खेळी संदीप याची बॅटिंग हायलाइटच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते. आणि डिफेन लाईव्ह मध्ये मध्ये जर आपण पाहिलं तर टोटल पहिली इनिंग आपण पाहतोय. मात्र सध्या संदीप त्या ठिकाणी आपले जलवे बिखरताना या हायलाइटच्या माध्यमातून आपण पाहत असाल. जबरदस्त मॅच. काय जबरदस्त फटकेबाज खेळी. बघा शेवटचं षटक 25 धावा देऊन जे गेला ते हे दर्शवलं जात आहे डिबेन लाईव्हच्या माध्यमातून. सुपर कॅमेरा वर्क केला जातोय. दोन्ही आमचे कॅमेरामॅन प्रीत पाटील आणि कार्तिक मांगेला आणि पडद्यामागचे कलाकार या ठिकाणी आमचे केवल मांगेला सुद्धा आहेत. दरम्यान 76 धावा झाल्यात. 77 धावांचं लक्ष हे समोर ठेवलंय. मात्र मी म्हणेन नाण्याची एक बाजू तुम्ही पाहिलेत, नाण्याची दुसरी बाजू अजून बाकी आहे. युनिटी स्पोर्ट्स चिंचोडी संघाच्या गोलंदाजीचं पृथक्करण बघा. पहिलं षटक 17 धावा, दुसरं षटक आपण जर पाहिलं तर थोडंसं आपण त्याच्याकडे लक्ष देण्यासाठी लेट झालोय. मात्र 24 चेंडूमध्ये 77 धावा हव्यात हे नक्कीच दर्शवलं गेलं आहे. आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळते. बघा 24 चेंडू 77 धावांची गरज या 24 चेंडूमध्ये आहे. आणि बॉलिंग मार्कवरती आलाय गोलंदाज राहुल साठवण. रुपेश दांडेकर आणि राकेश ठाकरे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. मी म्हणेन या ज्या 77 धावा आहेत सेफ नाही आहेत या मैदानावरती, कारण तुमचा ॲटिट्यूड फार महत्वाचा आहे. जसं म्हटलं नंतर की इच्छा सफलता का शुरुआती बिंदू है, यह हमेशा याद रखे. आठवण ठेवायला हवी, कारण की इच्छा असेल तर मार्ग तयार होतात. जिस तरह छोटी आग से कम गर्माहट मिलती है, वैसे ही छोटी इच्छा से कम हसीलत मिलती है या फिर कम शोहरत मिलती है, असं सांगायला काहीच हरकत नाही. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा घेऊन आलोय. 77 धावांचं लक्ष आहे 24 चेंडूमध्ये. रुपेश दांडेकर आलाय आणि दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया. राहुल साठवण ऑन मार्क. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा सरळ खेळला जातो. चेंडूला मिसफील्ड झाली. एक धाव पूर्ण आणि दुसऱ्या धावेचा या ठिकाणी प्रयत्न. 2 धावा सहजतेने पूर्ण झाल्यात. सुरुवात थोडीशी संत झाले आणि मी म्हणेन पॉवर प्लेच्या षटकामध्ये किती धावा येतात या सुद्धा फार महत्वाच्या आहेत. प्रत्येक षटकामध्ये 19-20 ची सरासरी ठेवावी लागेल, तेव्हा कुठे एक चांगलं लक्ष गाठण्याचा एक पाऊल तुम्ही टाकू शकता. रुपेश चांगला फटका खेळला जातोय. गॅप मध्ये जाईल का, मात्र शतरक्षक त्या ठिकाणी चांगलं शतरक्षण झालं संदीप याच्या माध्यमातून. बघा फलंदाजीच्या माध्यमातून संघाला सावरलं. आता शतरक्षणाच्या माध्यमातून सुद्धा संदीप मिड विकेटला उभा आहे आणि नक्कीच तेवढा एरिया तो सांभाळत असताना आपल्याला बघायला मिळतोय. चांगलं शतरक्षण लावलंय. 30 या सर्कलच्या बाहेर 3 शतरक्षक ठेवले गेले आहेत. ते म्हणजेच लॉंगापाय लॉंगॉन आणि मिड विकेट आहे. काव कॉर्नरचं क्षेत्र खाली ठेवलं गेलंय. चांगलं शतरक्षण प्लेस केलं गेलंय. हलक्या हाताने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा शतरक्षक त्याच ठिकाणी आहे. हा याला ती गरज होती, ती गरज या ठिकाणी पूर्ण केलेली नाहीये, कारण की चेंडू पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळाला 4 धावांसाठी गेलाय. चौकार. त्याला धाव संख्या चांगली आहे, मात्र मी म्हणेन तुमच्या चुका ज्या आहेत ना त्या चुकाच तुम्हाला या सामन्यामधनं बाहेर नेतील. फलंदाजी करण्यासाठी जर पाहिलं, चेंडू पाठवायचा आहे, नवीन चेंडू द्या. मला वाटतं चेंडू गेलेला आहे. जसं म्हटलं जातं की लोखंडाला दुसरा कोणी तोड नसतो,
त्याचा स्वतःचा गंज त्याला कमजोर करत असतं. तशाच पद्धतीने शतरक्षण करणाऱ्या संघाच्या बाजून जर विचार केला तर नक्की तुमचं खराब शतरक्षण ही 77 धावा तोकड्या करू शकते. हे जर असं शतरक्षण झालं तर नक्कीच राकेश ठाकरे आणि रुपेश दांडेकर जे जबरदस्त फलंदाजी करण्यासाठी माहिर आहेत ते मात्र तुमच्यापासून सामना ही घेऊन जाऊ शकतील. क्या बात आहे. 3 चेंडूमध्ये 8 धावा धावफलकावरती लागल्या जातात. मात्र वेळेवरती सुधारणा करावी लागेल दोन्ही संघांनी. ज्याला सामना जिंकायचा असेल वेळेवरती सुधारणा, वेळेवरती योग्य डिसिजन घेणं गरजेचं आहे. फुल टॉस डिलिव्हरी इथे मात्र शॉट सिलेक्शन चुकलंय. शरीरापासून लांब खेळण्याचा प्रयत्न करत असताना ऑफसाईडच्या दिशेनं रुपेश याला मात्र तारेवरची कसरत करावी लागेल. एका बाजूनं प्रत्येक षटकामागे एव्हरेज जे आहे ते राखायचं आहे आणि दुसऱ्या बाजूनं आपण जर पाहिलं तर आपल्या संघाला विकेट न घालवता नक्कीच एक चांगलं पार्टनरशिप द्यायची आहे. निर्धाव चेंडूची समाप्ती. रुपेश दांडेकर जणू काही क्रीज मध्ये त्याचे पाय बांधले गेलेत अशा पद्धतीने या ठिकाणी सध्या तरी त्याची मनस्थिती दिसते. राकेश ठाकरे नॉन स्ट्राइक एंड वरती आहे आणि तो पाहतोय कशा पद्धतीने चेंडू या ठिकाणी रुपेश खेळतोय. हलक्या हाताने गॅप मध्ये टाकण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा मिसफील्ड झाले. जयदीप त्या ठिकाणी होता. चेंडू झालाय फॉर अर्धावा येतात 4. अजून एक खराब क्षेत्ररक्षण आणि अजून एक चौकार. कंपॅरिझन जर आपण पाहिलं दोन्ही संघांचं तर सध्या आई सोनूदेवी वाग्रालपाडा संघ हा 5 धावांनी पुढे आहे आणि युनिटी स्पोर्ट्स चिंचोटी लोहारपाडा संघ 5 धावांनी मागे आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर युनिटी स्पोर्ट्स चिंचोटी संघाची 12 धावा होत्या. इथे वाग्रालपाडा संघाची धावसंख्या ज्या आहेत त्या 12 धावा होत्या आणि युनिटी स्पोर्ट्स चिंचोटी आपण पाहतोय की एक चांगला क्रिकेट दोन्ही संघांना खेळावं लागेल. दरम्यान इथे कव्हरच्या डोक्यावरनं चेंडूला पाठवलाय सीमा रेषेच्या बाजूनं. कॅल्क्युलेटेड फटका आहे 4 धावांसाठी चौकार. थँक्यू डीजे. सध्या जरी आपण पाहिला प्रत्येक चेंडूवरती प्रत्येक फटक्यावरती नजर असणाऱ्या प्रेक्षकांची, कारण की 16 धावा धावफलकावरती लागल्यात. शॉर्ट पिच बॉल हवेमध्ये चेंडूच्या खाली शतरक्षक चाललाय आणि या ठिकाणी झेल सुटला जातोय. टेक द कॅच विन द मॅच. जर तुम्ही राकेश ठाकरे याचा झेल सोडलाय तर राकेश ठाकरे तुम्हाला नडणार एवढं मात्र नक्की, कारण वन मॅन शो म्हणून ओळखला जातो युनिटी स्पोर्ट्स संघाचा, ज्याने भरपूर सामने आपल्या स्वतःच्या जीवावरती नक्कीच या ठिकाणी फिरवले गेलेत आणि हे मैदान सुद्धा त्याची साक्ष देत आहे. राकेश हलके हातानं जलेबे नमक, इथे मात्र जखमेवरती मीठ चोळण्याचं काम हा षटकार करणार आहे. षटकार नक्कीच ढोलकीच्या नाही तर राकेश ठाकरेच्या बॅटच्या तलावरती गोलंदाजाला नाचवलं जात आहे आणि 24 धावा धावफलकावरती लागल्या जातात. 1 षटक आणि 3 चेंडूमध्ये जबरदस्त फलंदाजी होत असताना शॉर्ट पिच बॉल अजून एक मोठा फटका चाललाय. चेंडू चाललाय 6 धावांच्या मार्गक्रमणासाठी. अजून एक षटकार.
जबरदस्त पछाडल्याप्रमाणे फलंदाजी करत असताना राकेश ठाकरे याच्या बॅट मधनं आग ओकताना आणि आलेला गोलंदाज जो आहे आनंद मोर याला मात्र सळो की पळो करून सोडत असताना मात्र कंट्रोल मध्ये आणावं लागेल समोरच्या संघाला. नाही, कंट्रोल मध्ये नाही. बॅक टू बॅक 3 षटकार. षटकाराची अजून एक हॅट्रिक राकेश ठाकरे यांच्या माध्यमातून. थँक्यू डीजे. 36 धावा धावफलकावरती लागल्या जातात आणि हा उतुंग उंच असा षटकार दाखवला जातोय. करंट रन रेट आहे 19, रिक्वायर्ड रन रेट आहे 18. आता उलट झालंय, करंट रन रेट वाढलेला आहे आणि रिक्वायर्ड रन रेट हे कमी झालेला आहे. राकेश ठाकरे नावाचा ब्रँडेड खेळाडू या ठिकाणी आपला ब्रँड दर्शवत असताना अजून एक मोठा फटका. बॅक टू बॅक चौथा फटका या ठिकाणी षटकार जात असताना. मी म्हटलं होतं की राकेश ठाकरे याला तुम्ही जीवदान दिलंय, तो मात्र तुम्हाला नडणार आणि तो नडलाय. षटकाची झाली समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती म्हणजेच 36 धावा. माफ करा, 42 धावा झाल्यात. 42 धावा झाल्यात. किती चेंडू किती धावांची गरज असेल नक्कीच आम्ही तुम्हाला कळवू. आणि हा षटकाचा अनालिसिस जरा 12 चेंडू 35 धावा. कुठला गोलंदाज येतोय? मला वाटतं महेंद्र याला आमंत्रित केलंय. बघा कंपॅरिझन जर पाहिलं तर आई सोनूदेवी वाघरालपाडा संघाच्या 2 षटकानंतर धावसंख्या होती ती 29. मात्र युनिटी स्पोर्ट्स चिंचोडी संघ भरपूर पुढे निघून गेलाय आणि जवळजवळ 42 धावा त्याने बनवल्यात 2 षटकांच्या समाप्तीनंतर. महेंद्र परेड न्यू बॉलर. 12 चेंडू 35 धावा डिफेंड करण्यासाठी. इथे मात्र फलंदाज बाद झालाय का? तर यस, त्रिफळा उद्ध्वस्त झाल्यात. क्लीन बॉल झालाय रुपेश दांडेकर. आता मात्र आपण पाहतोय महेंद्र याने पहिल्या चेंडूवरती आपला इंगा दाखवलाय. रुपेश दांडेकर याला मैदानामधनं बाहेर पाठवलं गेलंय. नव्यानं फलंदाज मैदानामध्ये आलाय अंकुश पागी, ज्याची गरज होती वाघरालपाडा संघाला ते मिळालंय. आता मात्र इकडनं पकड ही मजबूत करावी लागेल समोरच्या संघावरती. अंकुश याच्या बॅट मध्ये निघालेला जबरदस्त फटका. अंकुश पागी टिपिकल व्ही शेप शॉट आलाय या ठिकाणी. 6 धावा षटकार. ऑफ स्टंप वरती होणारा चेंडू आपण पाहिला. नक्कीच सरळ बॅटनं चांगला वापर केला आमच्या टॉस बॉक्सच्या दिशेनं. 6 धावांसाठी महेंद्र. पुढचा चेंडू हलक्या हातानं या ठिकाणी पुल केलाय. शतरक्षक आहे. 1 बाउन्सना चेंडू चाललाय आमच्या स्क्वेअर लेग कामराजच्या बरोबर समोर आणि या आल्या 4 धावा आणखीन. जबरदस्त कामगिरी. असं वाटतंय की या ठिकाणी मात्र सामना एका बाजूने झुकत चाललाय. मात्र प्रेक्षकांनी कुठेही जाऊ नका. 10 चेंडू 29 धावांची गरज अजून सुद्धा आहे. इथे 1 विकेट किंवा 1 डॉट पुन्हा एकदा मॅच मध्ये आणू शकतो तो म्हणजे वाघरालपाडा संघाला. मला वाटतं चौकाराला 25 धावांची गरज आहे. अजून एक मोठा फटका. महेंद्र याच्यावरती तुटून पडलेत गोलंदाज. षटकार. बघा महेंद्राचा चेंडू त्याच्यावरती तुटून पडलाय अंकुश
आणि डीप स्क्वेअर लेगच्या बाहेर चेंडूला नेऊन ठेवलाय 6 धावांसाठी. दोन्ही फलंदाज जबरदस्त फॉर्म मध्ये. 8 चेंडू 19 धावांची गरज. लक्षात असू द्या 77चा टार्गेट होता. दरम्यान हा चेंडूंची गरज आहे. नाही ते वाईट टाकलाय, वेळेवरती वाईट टाकलाय. असं वाटलं की एक सुटकेचा श्वास सोडतील या चेंडूवरती, मात्र वाईट बॉल. परफेक्ट डिसिजन अंपायरच्या माध्यमातून. क्या बात आहे, क्या बात आहे. कम बॅक. आता चेंडू शिल्लक असतील 7 चेंडू मध्ये 18 धावांची गरज. नक्कीच या ठिकाणी मी म्हणेन की मॅच अजून संपलेला नाहीये. पुन्हा एकदा महेंद्र अजून एक वाईट टाकतोय. रंगतदार स्थितीमध्ये मॅच, रंगतदार स्थितीमध्ये मॅच आलाय. महेंद्र पुन्हा एकदा शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालाय. अंकुशाच्या बॅटमधनं निघालेला हा फटका आहे आणि हा जाईल चौकार. या चौकारण्याची आता मात्र धावफलक काय बोलतोय तर 64 धावा धावफलकावरती लागल्यात. 6 चेंडू 13 धावांची गरज. आणि जसं म्हटलं जातं की जेव्हा आपलं उद्दिष्ट आपल्याला दिसत नाहीये ना, जेव्हा असं वाटतं की माझं उद्दिष्ट लांब आहे, ज्या वेगाने ज्या मेहनतीने आपण जातोय, मात्र जेव्हा अंधुक दिसायला लागलं उद्दिष्ट की तेव्हा आपण थोडासा रिलॅक्स होतो, तो हा काळ आहे. कारण 6 चेंडू 13 धावा या होण्यासारख्या आहेत, मात्र इथे मॅच फसतात भरपूर. काल सुद्धा आपण पाहिलं, याच्या अगोदर सुद्धा पाहिलंय, राकेश ठाकरे जरी मैदानामध्ये असला तरी सुद्धा इथे थोडासा प्रेशर वाढू लागलेला आहे दोन्ही संघांवरती. जबरदस्त मॅच. कुठला गोलंदाज येतोय, कुठला मॅजिशियन गोलंदाज वापरला जाईल पाहणं गरजेचं आहे. आणि दोन्ही संघांच्या हातामध्ये असलेला आत्ता मात्र हा मॅच आपण पाहतोय. दोन्ही संघ जोर लावताना दिसतील. 77 धावा ज्या होत्या टार्गेट सुरुवातीच्या षटकापासनं, जिथे राकेश ठाकरे याचा झेल सुटला तिकडनं राकेश ठाकरे याने मागे वळून पाहिलेला नाहीये. आणि पुन्हा एकदा तो झाला स्ट्राईकला. इथे राकेश ठाकरे याला चेंडू डॉट करावेत किंवा मग त्याचा विकेट घ्यावात, या दोनच अपेक्षा असतील या वागराळपाडा संघामध्ये. नक्कीच बघा, जो कॅच आपण जर पाहिला, कसा कॅच ड्रॉप झाला होता राकेशाचा. बघा चेंडू हवेमध्ये गेला होता, शतरक्षक त्या ठिकाणी काव कॉर्नरवरनं आला होता आणि त्याने सोडलेला हाच तो झेल, हाच तो झेल. आणि त्यानंतर राकेश ठाकरे याने पूर्णपणे वादळाप्रमाणे केलेली फलंदाजी. वाईट बॉल की नाही, आम्ही पंचांकडे नक्कीच येस वाईट बॉल आलाय. कारण ज्या पद्धतीने, आणि इथे बाउंड्री सुद्धा आली आहे. एकही चेंडू टाकून झालेला नाहीये, 5 धावा दिल्यात. खराब क्षेत्ररक्षण. शेवटच्या क्षणी, शेवटच्या चेंडूपर्यंत किंवा मग शेवटच्या धावेपर्यंत तुम्हाला सामना सोडून जमणार नाहीये. जरी वाईट असता तरी सुद्धा इथे मात्र चेंडूला अडवणं गरजेचं होतं. खराब गोलंदाजी, खराब क्षेत्ररक्षण. 6 चेंडू 8 धावांची गरज. अजून एक वाईड नाही. आता मात्र असं वाटतंय की शोल्डर डाऊन झालेले आहेत. मात्र मित्रांनो, असं वाटतं ना, जेव्हा असं वाटतं की तुमच्या हातातून काहीतरी संपलंय, सर्व समाप्त झालंय, तीच वेळ असते काहीतरी करून दाखवण्याची, आणि तेच करावं लागलं या गोलंदाजाला. वाह, क्या बात आहे. या चेंडूंची गरज आहे. समोर किती मोठा फलंदाज आहे, त्यापेक्षा माझ्या संघाला कुठली गरज आहे तो चेंडू मी टाकणार. सुपर बॉलिंग. 5 चेंडू 7 धावा. रंगतदार स्थितीमध्ये मॅच. अजून एक चांगला चेंडू, अजून एक चांगला चेंडू. काय घडतंय, काय बिघडतंय बघा. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. सामन्यामध्ये रंगत वाढली आहे. चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 4 आणि धावांची गरज असेल ती 7. मी म्हटलं होतं की हा जो स्पेस आहे तिथे मॅच फसतात भरपूर, आणि तसंच या ठिकाणी घडताना दिसतंय. राकेश ठाकरे एक वेळेस असं वाटत होतं की जबरदस्त फलंदाजी करतोय आणि पूर्णपणे बिनधास्त बॅटिंग करतोय, मात्र त्यालाच या ठिकाणी या गोलंदाजाने 2 चेंडू बॅक टू बॅक डॉट खेळवले गेलेत. याला म्हटलं जातं क्रिकेट. जिकडनं आपण क्रिकेटचा विचार करणं सोडून देतो, तिकडनं क्रिकेट आपल्याला नवीन काही ना काही दर्शवत असतं.
शपळ्यान क्रॉस करण्याचा प्रयत्न बघा स्वतः पुन्हा एकदा आपल्या रनवेवरती जात असताना पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्क वरती जात असताना गोलंदाज त्याच्या बाजून अजून एक मोठं पाऊल टाकलाय. एकाच धावेची गरज आहे. 3 चेंडू 1 धाव. काय जबरदस्त मॅच. 77 धावांचं जे लक्ष्य होतं आता मात्र 76 धावा झाल्या. 3 चेंडू शिल्लक आहेत आणि एका धावेची गरज आहे. पाहणं गरजेचं आहे कुठपर्यंत हा मॅच जातोय. 3 चेंडू 1 धाव पाहणं गरजेचं आहे. राकेश ठाकरे 9 चेंडू 36 धावा. निर्णायक फलंदाजी. मात्र मॅच अजून संपलेला नाहीये कारण की शेवटची धाव अजून झालेली नाहीये. पाहणं गरजेचं आहे कुठपर्यंत मॅच नेला जातोय. हलक्या हाताने चेंडूला खेळला गेलाय आणि या ठिकाणी ज्याची गरज होती ज्याची मागणी होती तो पुरवठा केलाय. राकेश ठाकरे याने जबरदस्त फलंदाजी करून आपल्या संघाला जिंकवलंय. युनिटी स्पोर्ट्स चिंचोटी 1/9 विकेट 9 गड्यांना हा सामना त्याने जिंकलाय. क्या बात आहे. 77 धावा चेस झाल्यात. मी म्हटलं होतं की या मैदानावरती या धावा चेसेबल आहेत आणि त्यामध्ये सोडलेला राकेश ठाकरेचा झेल हा निर्णायक ठरला आणि तो निर्णायक ठरलेला झेल आपण पाहतोय की पहिल्या षटकामध्ये सुटला होता आणि त्यानंतर मात्र त्याने जबरदस्त फलंदाजी केली. काय जबरदस्त मॅच. आठवणीत राहणाऱ्या या बॅटिंग पैकी ही एक मॅच आपल्याला बघायला मिळते. एक बॅटिंग बघायला मिळते आणि राकेश ठाकरे ही कधीच विसरणार नाही त्याच्या आयुष्यामध्ये. राकेश ठाकरे नावाचा फलंदाज आपण पाहतोय आणि जबरदस्त काम त्याने केलंय. बघा मॅच समरी दाखवली जाते आई सोनूदेवी स्पोर्ट्स वागलालपाडा संघाची. त्यानंतर हाच तो